आज बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 16 पॅटर्न्स. आता इथे काय दिलं बघा एक्झाममध्ये, कंप्लीट द पॅटर्न अँड कंप्लीट द पॅटर्न गिवन बिलो. आता बघा इथे आपल्याला काय दिसत आहे, एक डिझाईन दिसत आहे. आधी काय हा रेक्टँगल दिसत आहे, ठीक आहे. इथे सुद्धा एक रेक्टँगल आहे आणि सेंटरला सुद्धा एक आपली डायग्राम दिलेली आहे. अजून एक रेक्टँगल दिलेला आहे आणि एक रेक्टँगल आहे. हा झाला एक पार्ट, ठीक आहे. याचप्रमाणे आपल्याला ही डायग्राम पूर्ण कंप्लीट करायची आहे, ठीक आहे. म्हणून आपण काय केलं इथे, तर सेम हाच पॅटर्न पुढे आपण काय केलं तर दुसऱ्या याच्यात सुद्धा काय दिलं आहे तर आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, खाली सुद्धा एक ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला आणि सेंटरला आपला काय तर रेक्टँगल आहे आणि त्यानंतर आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. यात सुद्धा पॅटर्न दिलेला आहे आपल्याला की एक रेक्टँगल आहे, नंतर सर्कल आहे, नंतर रेक्टँगल आहे, नंतर सर्कल आहे आणि नंतर रेक्टँगल आहे. आणि वर आणि खाली दोन्ही साईडने काय दिलं तर आपल्याला ट्रायंगलची अशी शेडिंग दिलेली आहे. म्हणून आपण सुद्धा इथे काय करणार तर ट्रायंगल वरती ठेवायचं आपल्याला, सेंटरमध्ये आपल्याला काय तर रेक्टँगल आणि सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि खाली सुद्धा आपण मेक अ पॅटर्न बाय अ प्लेसिंग एनी जॉमेट्रिकल शेप्स वन इन फ्रंट ऑफ इच. आता इथे आपण रेक्टँगलसुद्धा काढू शकतो, स्क्वेअरसुद्धा काढू शकतो, ठीक आहे, किंवा सर्कलसुद्धा काढू शकतो किंवा ट्रायंगलसुद्धा काढू शकतो. ओके. आता मी इथे काय केलं तर रेक्टँगल ड्रॉ केलेलं आहे, त्यानंतर सर्कल ड्रॉ केलं आहे, नंतर रेक्टँगल ड्रॉ केलं आहे, नंतर सर्कल ड्रॉ केलं आहे. जसं की आपल्या इथे बघा याच्यातसुद्धा आपल्याला काय दिलं एक पॅटर्न दिलेला आहे, ठीक आहे. एक रेक्टँगल आहे, नंतर सर्कल आहे, एक रेक्टँगल आहे, नंतर सर्कल आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ड्रॉ डिफरंट फ्री हँड शेप्स. आता फ्री हँड शेप्समध्ये काय तर मी इथे ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे. मी इथे रेक्टँगलसुद्धा ड्रॉ करू शकतो, स्क्वेअरसुद्धा ड्रॉ करू शकतो किंवा सर्कलसुद्धा ड्रॉ करू शकतो, ठीक आहे. फ्री हँडेड म्हणजे आपल्याला कोणतंसुद्धा ड्रॉ करता येते. क्वेश्चन नंबर 3 बघा, कंप्लीट द पॅटर्न अँड गिवन बिलो. बघा पॅटर्नमध्ये काय दिलं तर आपल्याला एक साईडने ट्रायंगल दिलेलं आहे, नंतर स्क्वेअर दिलेला आहे, ठीक आहे. त्यापासून आपल्याला काही ते एक सेंटरमध्ये एक पॅटर्न तयार केलेला आहे पूर्ण स्क्वेअरचा आणि आजूबाजूने पूर्ण काय तर आपले हे ट्रायंगल्स दिले आहेत. सेकंड पॅटर्नमध्ये काय तर सर्कल दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे, ठीक आहे. नंतर काय तर त्याच्या आतमध्ये एक सर्कल दिलं आहे. सेम पॅटर्न जो फर्स्ट आहे आपला तो रिपीट झालेला आहे, नंतर सेकंड पॅटर्न रिपीट झालेला आहे, मग फर्स्ट पॅटर्न रिपीट झालेला आहे. यानंतर कोणता पॅटर्न रिपीट होईल तर आपला तो आपला काय होईल तर सेकंड पॅटर्न रिपीट होईल, नंतर होईल आपला परत फर्स्ट पॅटर्न रिपीट, ठीक आहे. फोर्थमध्ये बघा, आयडेंटिफाय द जॉमेट्रिकल शेप्स इन द पॅटर्न अबव अँड युझिंग देम अ क्रिएट युअर ओन डिझाईन. आपल्याला कोणतेही डायग्राम आपण कोणत्याही प्रकारचे शेप काढू शकतो. इथे पण स्क्वेअर घेऊ शकतो, तर रेक्टँगल घेऊ शकतो, इथे आपण स्क्वेअर घेऊ शकतो, सर्कल घेऊ शकतो, ट्रायंगल घेऊ शकतो, ठीक आहे. परत स्क्वेअर घेऊ शकतो, ट्रायंगल घेऊ शकतो, रेक्टँगल घेऊ शकतो. ओके. अशाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ते पॅटर्न इन स्टेबल म्हटलेलं आहे, पॅटर्न इन मल्टिपल टेबल्स म्हटलं आहे. बघा याच्यात काय दिलं बघूया आपण आता. फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला एक्झरसाईजमधला की लुक ॲट द 5 टाइम्स अ टेबल. काय दिलं तर आपल्याला 5चा टेबल दिलेला आहे इथे, ठीक आहे. 5 1 5, 5 2 10. हा काय दिलं तर आपल्याला 5चा टेबल दिला आहे. आता फाइंड द पॅटर्न इन द डिजिट्स इन द युनिट प्लेस दिस टेबल देअर इज अ पॅटर्न इन अ 10 डिजिट्स इन दिस टेबल म्हटलं आहे. बघा काय करायचं, आधी 5चा टेबल आपण पूर्ण लिहून घेणार आहे आणि युनिट प्लेसमध्ये बघा काय दिलं तर व्हॅल्यू इथे आहे. युनिट प्लेसमध्ये आपला 5, नंतर काय आहे तर युनिट प्लेसमध्ये 0, नंतर युनिट प्लेसमध्ये काय येणार तर 5 आणि त्यानंतर येणार आहे आपल्या युनिट प्लेसमध्ये 0. म्हणजे युनिट प्लेसमध्ये 5 आणि 0 काय होतं तर हा आपला एक पॅटर्न झालेला आहे इथे ड्रॉ, ठीक आहे. नंतर परत 5 येतो, नंतर परत 0 येतो. हा काय झाला तर पूर्ण 5च्या टेबलमध्ये एक पॅटर्न तयार झालेला आहे आपल्याला. आणि 10th प्लेसमध्ये बघा काय दिले तर फर्स्ट काय 10th प्लेसमध्ये 1 आहे, नंतर 10th प्लेसमध्ये काय तर 1च दिलेलं आहे, नंतर 10th प्लेसमध्ये काय तर आपला 2 आहे, नंतर 10th प्लेसमध्ये काय तर 2 आहे, नंतर आहे 3, नंतर आहे 3. ओके. म्हणजे आधी काय तर 1 2 वेळा आलेला आहे, किती 2 नंतर किती वेळा 2 2 वेळा आलेला आहे, नंतर 3 3 वेळा आलेला आहे, 4 4 वेळा. 10th प्लेसमध्ये काय दिलं तर 1 1 आलेला आहे, नंतर 2 2 आलेला आहे, नंतर 3 3 आलेला आहे. म्हणजे 1 किती वेळा आला तर आपला 2 वेळा आलेला आहे, परत 2 2 किती वेळा तर 2 2 वेळा आलेला आहे, 3 2 वेळा आलेला आहे. म्हणजे काय तर सर्व डिजिट किती वेळा आले तर आपले 2 टाइम्स आलेले आहे तिथे. ओके. हा झाला इथं पॅटर्न. डिजिट्स इन द युनिट प्लेस ऑफ द टेबल अँड व्हॉट पॅटर्न यूज. बघा 10चा टेबल आपण ते ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे. आता युनिट प्लेसमध्ये बघा इथे काय दिलं तर आपल्या युनिट प्लेसमध्ये टोटल इथे नंबर्स काय आले तर आपले 0 0 आले, कारण की 10च्या टेबलमध्ये सर्व काय येतील तर 10 20 इथे म्हणजे युनिट प्लेसला व्हॅल्यू काय तर आपली सर्व 0 राहील.
आणि टेन्स प्लेसमध्ये काय येईल तर आपली व्हॅल्यू 1 2 3 4 हे आपले ऑर्डरमध्ये येईल. 1 2 आपला एक पॅटर्न तयार, म्हणजे युनिट प्लेसमध्ये 0 राहील आणि टेन्स प्लेसमध्ये 1 to 9 पर्यंत डिजिट होतील आणि टेन्सच्या वेळेस परत 1 रिपीट होईल. हा झाला आपला एक पॅटर्न. थर्ड बघा, राईट द 2 टाइम ऑल टेबल्स until 2 multiplied by 15 is equal to 30 and look at the digits in the unit place from 2 multiplied by 1 equal to 1, म्हणजे 2 1 2 up to 2 15 30 अँड फाइंड द पॅटर्न. आता आपल्याला काय सांगितलं की 2चा टेबल आपल्याला कसं लिहायचं तर या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, पण कुठपर्यंत 215 पर्यंत लिहायचा. ओके, 215 किती येतो तर आपला येतो 30 आणि त्यानंतर आपल्याला पॅटर्न बघायचा. आपण टेबल लिहून घेतलेलं इथे, ठीक आहे, मी पूर्ण 14 पर्यंत लिहिलं आहे. आता युनिट प्लेसमध्ये बघा आपल्याला काय येतं आहे, तर काय येतं आहे 2 4 6 8 परत किती आलं तर आपलं 0, नंतर इथं 2 4 6 8 0 काय येतं तर आपलं रिपीट काय होतं बघा. पॅटर्नमध्ये काय येतं आपलं 2 4 6 8 0 आलो, 0पर्यंत आलो, परत 2 रिपीट होतो. हा झाला आपला काय तर इथे झाला पॅटर्न. ओके, कारण की आपलं काय होतं तर इथे रिपीट होतं आहे. आपण पॅटर्न आपला कंप्लीट द मल्टिप्लिकेशन गिवन बिलो अँड फाइंड द पॅटर्न इन द प्रोडक्ट. बघा काय दिलं तर आपल्या पॅटर्नमध्ये काय दिलं बघा. आधी काय दिलं 6 मल्टिप्लाय बाय 10 केलं तर आपला आन्सर किती येते, इथे येतो 16. आता इथे काय होत आहेत की व्हॅल्यू वाढत आहे. आधी काय केलं तर 10नी मल्टिप्लाय केलं, नंतर आपल्याला 100नी मल्टिप्लाय केलं, नंतर 1000नी मल्टिप्लाय केलेलं आहे, नंतर 10,000नी मल्टिप्लाय केलं आहे. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल की त्या नंबरला आधी आपण 10नी मल्टिप्लाय करू तर आपला आन्सर येतो 16. परत 66ला आपण 100नी मल्टिप्लाय करू, आपल्या इथे 600. ओके, परत 6ला मल्टिप्लाय करू आपण 1000नी तर आपला आन्सर किती, तर इथे 6000 आपला आन्सर येईल. परत 6 मल्टिप्लाय करू आपण 10,000नी तर आपला आन्सर किती येणार, तर इथे 60,000 आपला आन्सर येईल. ओके, परत 7 मल्टिप्लाय बाय 10 केलं तर आपला आन्सर किती, तर 17. 7 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर आपला आन्सर इथे येईल 700. नंतर 7 मल्टिप्लाय बाय 1000 केलं तर आपला आन्सर किती येईल, तर इथे 7000. 7 मल्टिप्लाय बाय 10,000 केलं तर आपला आन्सर येणार ते 70,000 आपला आन्सर आहे. फिफ्थ बघा, मल्टिप्लाय 37 बाय 3 7 multiply 37 by 3 6 9 and 27 in that order. Observe the pattern in the product. काय केलं तर आपल्याला सांगितलं आहे की 37ला आपल्याला आधी 6 मल्टिप्लाय करायचं. 37 मल्टिप्लायड बाय आधी करायचं आपल्याला 3, म्हणजे आपला आन्सर किती येतं 111. नंतर 37ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 6नी तर आपला आन्सर किती येते 222. नंतर 37नी मल्टिप्लाय करायचं आपल्याला 9नी तर आपला आन्सर किती येते 33. म्हणजे हे काय झालं तर एक पॅटर्न बनत आहे आपला. बघा 3नी जर केलं म्हणजे आपण आता 3नी केलं मल्टिप्लाय तर परत आपण 6ने करणार आहे. 6नी केलं तर आपण त्यानंतर 9नी करणार. 9 नंतर किती तर आपण 12नी करणार आहे. नंतर आपण 15नी करणार आहे. तर हे जे मल्टिप्लाय करू आपण 37ला तर याचं काय होत आहे तर आधी 6नी मल्टिप्लाय केलं 3नी मल्टिप्लाय केलं तर किती आलं आपला आन्सर तर 11 आलं. नंतर 6नी केलं तर किती आलं तर आपलं 222. 9नी केलं तर किती आलं 333. असं काय झालं तर पॅटर्न बनत आहे आपला.